नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आपण भारतीय करप्रणाली हा पाठ पाहिला होता। आज आपल्याला या घटकावर आधारित आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहायची आहेत। शिवाय मी काही तुम्हाला सरावासाठी प्रश्न देणार आहे आणि जे काही आपण लेक्चरमध्ये पाहिले नसतील त्या कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर करायच्या आहेत। एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन यातून आपल्याला घ्यायची आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्याचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो, हे त्यांनी 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार हा प्रश्न विचारलेला आहे। तर हा प्रश्न आपण करंटशी लिंक करू शकतो, त्यामुळे याचे पर्याय दिलेले आहेत: राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर आणि इतर कर असा क्रम, तसेच वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर, विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क आणि इतर कर। तर यापैकी आपल्याला कोणते विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला एक डेटा माहिती असला पाहिजे किंवा बेसिक गोष्टी एखाद्या अंदाजपत्रकामध्ये सांगितलेल्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे। त्यामुळे याचं उत्तर काय आहे? विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क। म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त सी हे आहे। तर मित्रांनो, असं याचं उत्तर आपण देऊ शकतो। जर आपल्याला माहिती असेल तर, जर आपल्याला या गोष्टी माहिती नसतील तर आपण त्या वाचल्या पाहिजे आणि त्यात माहिती करून घेतली पाहिजे, त्यामुळे आपली उत्तरं बरोबर येऊ शकतात। तसेच पुढचा प्रश्न आहे, 14व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा टिंबटिंब इतका वाटा मिळालेला आहे। तर मित्रांनो, हा देखील एक करंट बेस प्रश्न आहे। आपण वित्त आयोग पाहिलं, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं नाही, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्रश्न उत्तरे पाहत असताना त्यामध्ये कव्हर करायच्या असतात। त्यामुळे मी लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णपणे घेत नाही, काही टॉपिक जे परीक्षेला विचारतील त्या दृष्टीने आणि प्रश्न जे विचारले गेले आहेत त्यावरती एक्सप्लेनेशन द्यायचं असतं, म्हणून मी काही कमी प्रमाणात घेते, जेणेकरून त्या व्हिडिओची साईज कमी असेल ना, ती तुम्ही बघू शकता विदाऊट बोर होता। तर मित्रांनो, आपण बघूया 14वा वित्त आयोग जे आहे त्यांनी शिफारस केली होती की महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा किती वाटा मिळाला? 5.521% इतका वाटा मिळालेला आहे, अशी त्यांनी शिफारस केली आहे। तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की कोणत्या आयोगाने कोणती शिफारस केली होती। आपल्या आतापर्यंत 15 वित्त आयोग झालेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या आयोगाची शिफारस कोणती होती हे माहिती हवे पाहिजे तर आपण यावर एक डिटेलमध्ये लेक्चर पुढे बनवूया आणि त्यात सर्व वित्त आयोगांच्या शिफारसी तसेच त्यांच्या अध्यक्ष यांविषयीची आपण माहिती करून घेऊया। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या। भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला। संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला। संपत्ती कर हा महसुलाचा मोठा स्रोत आहे। तसेच देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला। तर मित्रांनो बघा, यामधून आपल्याला कोणते विधान असत्य म्हणजे कोणते चुकीचे आहे ते निवडायचे आहे। तर भारतामध्ये मालमत्ता कर जो आहे तो पहिल्यांदा 1953 मध्ये आकारला गेलेला होता, त्यामुळे हे विधान बरोबर आहे, सत्य आहे। तसेच संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला होता, त्यामुळे विधान ब देखील बरोबर आहे। आणि देणगी कर जो आहे तो प्रथमतः 1958 मध्ये आकारला गेला होता, त्यामुळे विधान क्रमांक 4 ड देखील बरोबर आहे। परंतु संपत्ती कर हा महसुलाचा सर्वात मोठा स्रोत नाही, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे। हे विधान का चुकीचे आहे? कारण संपत्ती कर नव्हे तर निगम कर, जो महामंडळ कर किंवा कॉर्पोरेशन टॅक्स आहे, तो महसुलाचा सर्वात मोठा स्रोत आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त सी हे विधान असत्य आहे, म्हणून 3 उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर लागू केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे किती कर कमी झालेत? मित्रांनो, आपण GST वस्तू व सेवा कर डिटेलमध्ये पाहिलं, त्यामध्ये कोणते कर ॲड केले, कोणते कर रद्द केले, लागू केले, त्यानंतर कसे, हे सर्व आपण पाहिलं। त्यामध्ये आपण पाहिलं की केंद्राचे 8 आणि राज्याचे 9 कर त्यामध्ये काय केलेले आहेत? समाविष्ट केलेले आहेत आणि त्यातून काय केलेलं आहे? GST तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। तसेच पुढचा प्रश्न आहे, जोड्यासाठी विचारला आहे की त्यामध्ये आपल्याला कर दिले आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधी रद्द झाला किंवा कोणत्या समितीनुसार आला, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत।
त्यामुळे बघा आपण कर पाहत असताना त्यांच्या शिफारसी समितीची नावे शिवाय ते रद्द झाल्याची वर्षे हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. या प्रश्नावरून आपल्याला ते कळतं. तर मित्रांनो, मालमत्ता कर जो आहे किंवा संपत्ती कर आहे, मूल्यानुसार कर म्हणजेच मूल्यवर्धित कर जो आहे किंवा सेवा कर जो आहे त्यासाठी आपल्याला विचारलं गेलं आहे. तर मालमत्ता कर जे आहे ते 1985 मध्ये रद्द करण्यात आला होता. तसेच संपत्ती कर जो आहे तो काल्डर यांनी सुरू केला होता. संपत्ती कर कोणी सुरू केला होता? काल्डर यांनी सुरू केला होता. तसेच मूल्यवर्धित कर किंवा मूल्यानुसार कर जो आहे तो एल्केझा समितीच्या शिफारसीनुसार आलेला होता. तसेच सेवा कर जो आहे तो 1994-95 मध्ये सुरू केला गेला. तर मित्रांनो, वस्तू व सेवा कर आणि सेवा कर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. वस्तू आणि सेवा कर दोन्ही मिळून आपलं GST बनलेला आहे आणि सेवा कर हा फक्त सेवांवरचा कर आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे कोणते तत्व मांडले ते आपल्याला विचारलेले आहे. तर बघा, याआधी म्हटल्याप्रमाणे सिद्धांतावर किंवा एखाद्या अर्थतज्ञांनी काय म्हटले यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे जर आपल्याला माहिती असेल किंवा आपलं इकॉनॉमी स्पेशल असेल तर आपण याचं उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो, ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे समतेचे तत्व मांडलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, थोडा बॅकग्राऊंड व्हॉईस खूप आहे, तो थोडा तुम्ही इग्नोर करा. लेक्चरवर फोकस करा आणि प्रश्न वाचून घ्या जर आवाज येत नसेल तर. मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर त्यातले आपल्याला सत्य बरोबर विधान निवडायचे आहे. तर पहिले विधान दिलेले आहे, कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे. तर मित्रांनो, कर हे केवळ उत्पन्नाचे साधन नाही, हे लक्षात घ्या. केवळ, ओन्ली असे वर्ड्स जे असतात ते आपल्याला विधान असत्य असल्याचे, कारण त्यात पूर्णपणे गॅरंटी दिली असते, परंतु असे नसते. हे जे शब्द आहेत बहुतेक याचे विधाने काय असतात? चुकीचे असतात. आणि पुढचं विधान आहे, कर हे सक्तीचे देणे आहे. तर हो मित्रांनो, कर हे एक सक्तीचे देणे आहे, तर प्रत्येकाला द्यावेच लागते. जर दिले नाही तर त्याची रेट पडते, इन्कम टॅक्स रेट पडते किंवा रेट पडते टॅक्ससाठी, हे आपल्याला माहिती आहे. तर मित्रांनो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त ब हे बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. मूल्यवर्धित कर ही अनेक स्तरीय कर गोळा करणारी पद्धती आहे. तसेच अमूल्यवर्धित कर ही एक एकल बिंदू कर गोळा करणारी पद्धती आहे. आणि मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात आणि खरेदी शक्तीत सुधारणा म्हणजेच काय वाढ होईल. तर मित्रांनो, यापैकी आपल्याला सत्य विधान निवडायचं आहे. तरी तिन्ही विधाने सत्य आहेत. इथं मूल्यवर्धित कर म्हणजे काय, अमूल्यवर्धित कर म्हणजे काय आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे काय परिणाम होईल हे आपल्याला दिलेलं आहे. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. तसेच पुढचा प्रश्न, कराच्या संबंधित योग्य विधानाची निवड आपल्याला करायची आहे. तर त्यांनी उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर नाही असे म्हटले आहे. तर मित्रांनो, आपण प्रत्यक्ष कर बघत असताना त्यामध्ये उत्पन्न कर, इन्कम टॅक्स हे पहिल्यांदा पाहिलं होतं. हा प्रत्यक्ष कराचा प्रकार आहे, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. तसेच वस्तू व सेवा कर हे अप्रत्यक्ष कर आहेत. तर हो मित्रांनो, GST हे अप्रत्यक्ष कर आहे, त्यामुळे हे विधान काय बरोबर आहे. आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. तरीसुद्धा आपण खालील विधाने पाहूया. संपत्ती कर हे सुद्धा अप्रत्यक्ष कर आहेत. तर मित्रांनो, नाही, हे अप्रत्यक्ष कर नाहीत. संपत्ती कर हे प्रत्यक्ष कर आहे, परंतु ते रद्द करण्यात आलेले आहे. तसेच उत्पादन कर हे प्रत्यक्ष कर आहेत. तर मित्रांनो, नाही, उत्पादन कर हे अप्रत्यक्ष कर आहेत आणि ते कशात GST मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तसंच पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापन झालेल्या भारतीय वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही? तर मित्रांनो, आपण वित्त आयोग पाहिला, तो कलम 280 नुसार स्थापन होतो आणि त्या वित्त आयोगाला कोणते अधिकार आहेत किंवा नाही त्याचा देखील आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे बघा, वित्त आयोगाचं कर उत्पादनाचे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वाटप करणे हे कार्य असतं, त्यामुळे हे त्याचा अधिकार आहे. शिवाय राज्य सरकारांना अनुदान देण्याबद्दलच्या सूचना देखील वित्त आयोग जाहीर करत असतं, त्यामुळे हे देखील वित्त आयोगाचा अधिकार आहे. तसेच निकोप वित्ताशी संबंधित सूचना करण्याचं कार्य देखील वित्त आयोग करतं आणि वित्त आयोगाचा हा अधिकार आहे. आणि केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे हे वित्त आयोगाचे कार्य नाही. हे कार्य कोणाचे आहे? तर हे अर्थ मंत्रालयाचे कार्य आहे. अर्थ मंत्रालय संसदेचे कार्य आहे. तर मित्रांनो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे, म्हणून ते उत्तर आहे.
तसेच पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. त्यामध्ये काय दिलं आहे की व्यक्तिगत उत्पन्न कर हा वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जातो. तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. व्यक्तिगत उत्पन्न कर, पर्सनल इन्कम टॅक्स कोणावर आकारला जातो? त्या वैयक्तिक व्यक्तीवरती आकारला जातो, त्याच्या उत्पन्नावरती आकारला जातो. उत्पन्नाच्या पुनर्वाटपात सकारात्मक भूमिका बजावण्यात उत्पन्न कर अपयशी ठरला आहे. तर मित्रांनो, होय, उत्पन्नाचं जे पुनर्वाटन केलं जातं त्यामध्ये जे उत्पन्न कर आहे त्याच्यात एक अपयश आलेलं आहे, म्हणजे ते यशस्वी ठरलेलं नाही. त्याचं जे वाटप आहे ते योग्य प्रमाणात समप्रमाणात केलं जात नाही आहे. तसेच महामंडळ कर हा नोंदणीकृत कंपन्या आणि महामंडळ यांच्या उत्पन्नावर आकारला जातो. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर आहेत. आपल्याला सत्य विधान विचारलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 A, B आणि C हे याचं उत्तर आहे. तसेच मित्रांनो, पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रो कॅल्डोर यांनी भारतात मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्याची शिफारस केली? तर मित्रांनो, आपण पाहिलं मगाशी की कोणते कर कोणी आणले हे आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे प्रो कॅल्डोर यांनी देखील शिफारस केली होती. त्यांनी मालमत्ता कराऐवजी भारतामध्ये देणगी कर आणण्याची शिफारस केली होती. आपण देणगी कर देखील डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ते तुम्ही करप्रणालीच्या भारतीय करप्रणाली भाग 1 मध्ये व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 केवळ D हे याचं उत्तर आहे. तसेच पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 2011-12 मध्ये सेवा करापासून मिळणाऱ्या महसुलात 37.4% वाढ झाली. याचा अर्थ असा की सेवा कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनू लागला आहे. तर सेवा कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनू लागला आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच 7 योजनांसाठी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013ला संपूर्ण भारतात सुरू झाली. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही तेव्हा सुरू झाली नव्हती. आपण जेव्हा योजना पाहणार आहोत त्यामध्ये याविषयी डिटेलमध्ये पाहूया. इथे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. इथे जे पहिलं विधान दिलेलं आहे ते योग्य आहे. तर मित्रांनो, आपण योजना पुढे जेव्हा सर्व पाठ होतील त्यानंतर आपण योजनांचा अभ्यास करणार आहोत. तसेच पुढचा प्रश्न, कर महसूल स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता उपाय कर सुधारणा समितीने सुचवला होता? तर मित्रांनो, कर सुधारणा समिती देखील अस्तित्वात आहे. त्यामध्ये काही बदल घडवून आणले जातात, जसे करासाठी किंवा काहीतरी जे आपल्याला असेल की परवडण्यायोग्य गोष्टी असतील त्या यामध्ये केल्या जातात, किंवा काही लवचिक केले जातात कर, काही वाढवले जातात. या सर्व गोष्टी ही कर सुधारणा समिती करत असते. तर मित्रांनो, या समितीने कोणता उपाय सुचवला होता? तर कमी कर दर आणि प्रशस्त कर आधार हा त्यांनी उपाय सुचवला होता. मित्रांनो, या गोष्टी तुम्ही करंटमध्ये वाचत चला, तुम्हाला या गोष्टी वाचायला मिळतील, त्यावरून तुम्ही हे उत्तरं देऊ शकता. त्यामुळे न्यूजपेपर आणि करंट गोष्टी सिलेबसशी लिंक करणे किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही प्रश्न पाहताना बघू शकता. इकॉनॉमिक्समध्ये हे तर खूप अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही करंटशी लिंक करत जा. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान दिलेलं आहे, 2006-07 मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31% होता. तर हो मित्रांनो, हा 31%चा वाटा होता राज्यांचा करांचा. कुठे? केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31% होता. कधी? 2006-07 मध्ये. आणि राज्यांच्या महसुलामध्ये कंपनी करांचे योगदान सर्वाधिक आहे? तर नाही, राज्यांच्या महसुलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक नाही. हे कुठे आहे? केंद्राच्या महसुलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे. आणि आपल्याला वरीलपैकी कोणते विधान बरोबर विचारलेले आहे? तर फक्त A हे याचं उत्तर आहे. पहिलं विधान योग्य आहे. तसेच प्रमंडळ कर हा टिंबटिंब कर आहे. तर मित्रांनो, प्रमंडळ कर हा कंपन्यांच्या उत्पन्नावर कर आहे. जसा वैयक्तिक उत्पन्न कर असतो तसा कंपन्यांचा उत्पन्न कर देखील असतो, आणि तो कोणाला भरावा लागतो? त्या कंपनीच्या मालकाला, त्या कंपनीला भरावा लागतो, आणि तो प्रमंडळ कर म्हटला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. खालील विधाने भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूल प्रवाहासंबंधी आहेत. तर विधाने कोणती दिली आहेत? कर महसुलामध्ये सर्वसाधारणपणे वाढ झाली आहे. केंद्र सरकारचा महसूल राज्य सरकारच्या महसुलापेक्षा वेगाने वाढत आहे. वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा एक कर आहे, आणि केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा बिगर कर महसूल स्रोत म्हणजे
केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेल्या कर्जावरील व्याज. तर यातील आपल्याला खरी, सत्य किंवा बरोबर विधाने विचारलेली आहेत. तर यामध्ये भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुला संबंधी विचारलेला आहे. तर मित्रांनो, भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारचा महसूल जर विचारात घेतला तर कर महसुलाचे सर्वसाधारणपणे काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आणि केंद्र सरकारचा महसूल हा राज्य सरकारच्या महसुलापेक्षा कसा आहे, तर वेगाने वाढत आहे. त्यामुळे विधान अ आणि ब हे योग्य आहेत. विधान क आणि ड, सी आणि डी हे चुकीचे विधाने आहेत. तर मित्रांनो, वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा एक कर आहे. तर हे चुकीचं आहे. आपण अनेकदा पाहिलं की निगम कर, कंपनी कर जो आहे तो काय आहे, केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. तसेच ड देखील चुकीचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय कर पद्धतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती दलाने केला होता. तर बघा मित्रांनो, डॉक्टर विजय केळकर हे नाव एक महत्त्वाचं आहे. इकॉनॉमिक्ससाठी तरी हे नाव महत्त्वाचं आहे. हे जर न्यूजमध्ये आलं तर तुम्ही ते लिंक केलंच पाहिजे. तर यामध्ये कोणत्याच नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे हा बदल त्यांनी अवलंबात आणला होता. या मार्गाचा त्यांनी अवलंब केला होता. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या. या गोष्टी करंटशी लिंक करा आणि तुम्ही याची उत्तरे देऊ शकता. नाहीतर तुमचे अनेक मार्क इथे जाऊ शकतात. तुमचा स्कोर वाढू शकत नाही. तसेच आता आपल्याला 2 सरावासाठी प्रश्न मी देत आहे. त्याची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कर वस्तू व सेवा करामध्ये समाविष्ट केलेला नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही आपली व्हिडिओ बघू शकता. भारतीय कर प्रणाली पार्ट 2 मध्ये याच्याबद्दल दिलेला आहे. तर त्याचे पर्याय आहेत, सीमा उत्पादन शुल्क, राज्य विक्री कर, आयात कर. आणि त्याच्यासाठी फक्त अ, फक्त ब, फक्त क, फक्त अ आणि क हे पर्याय आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, गाडगीळ मुखर्जी सूत्र कोणत्या पंचवार्षिक योजनेवेळी अस्तित्वात आले? 5वी पंचवार्षिक योजना, 4थी पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजना की 7वी पंचवार्षिक योजना? याची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या याच्यामध्ये आपण शेती, कृषीचा हा महत्त्वाचा पाठ पाहायचा आहे. त्यामुळे ते लेक्चर तुम्ही नक्की बघा. तो एक अत्यंत महत्त्वाचा असा पाठ आहे. धन्यवाद.